केजवासियांनो, गेली 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून केज शहराचा मुख्य रस्ता महामार्ग जे आहेत अर्थात बीड अंबेजोगाई रोड आणि धारूर रोड हे पूर्णतः अंधारात आहेत. पहिली काही वर्ष बांधकामाच्या नावाखाली कंपन्यांनी आपला वेळ घेतला. त्याच्यानंतर धारूर रोड तर गेली 2 वर्षाच्या पूर्वीच पूर्ण झाला आणि अंबेजोगाई बीड हा महामार्ग देखील पूर्ण होऊन जवळजवळ 1 वर्ष होत आहे. छोट्या मोठ्या कामासाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागला कंपनीकडं, परंतु त्यालाही 1 वर्ष झालेलं आहे. तर कंपनीकडं आम्ही पाठपुरावा केला. कसं तरी कंपनीने गेल्या 4 महिन्याखाली याची टेस्टिंग करून हा रस्ता केज नगरपंचायतच्या ताब्यात दिला, टेस्टिंग करून. मात्र त्यानंतर आम्ही आमचा पाठपुरावा नगरपंचायतकडे केला. नगरपंचायतनंही अनेक वेळा आम्हाला गेल्या दिवाळीला आपण करू असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर जानेवारी उजाडला, पाडवा आला, असंख्य वेळा आता करू मग करू असं करत करत टेस्टिंग झाल्यानंतरसुद्धा बराच काळ गेला. मी नेहमी सांगत असतो की ही तक्रार म्हणून घेत जाऊ नका, लोकप्रतिनिधींनी थोडं समजून घ्यावं. जी समस्या आहे ती आहे. लोक बोलत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत याचा अर्थ असा नाही होत की ती समस्या गंभीर नाही. खरं तर ही समस्या खूप गंभीर आहे. केज शहरातील असंख्य लोक रात्री उशिरा प्रवास करतात महामार्गावरून आणि सकाळीसुद्धा लवकर उठून अनेक लोक वॉकिंगला जातात. दोन्ही रस्त्यानं धारूर रस्त्यालाही जातात आणि इकडं बीड अंबेजोगाई रस्त्यावरही अनेक लोक वॉकिंगसाठी सकाळी पहाटच निघतात. पूर्णतः अंधार असतो. याशिवाय चोऱ्यांचं प्रमाण आहे, याशिवाय अपघात घडतात. नवीन लोकांनासुद्धा, बाहेरगावच्या प्रवाशांनासुद्धा प्रवास करताना हे केज शहर आहे की आणखी कुठलं गाव आहे हे कळत नाही आहे. तालुक्याचं जुनं ठिकाण आहे. आम्ही आता निर्णय घेतला आहे, उद्या 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मी केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे नगरपंचायतनं तात्काळ सुरू करावेत. दोन्ही रस्त्यावरचे, धारूर आणि बीड अंबेजोगाई रस्त्यावरचे. यासाठी उद्या मी 11 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आणि नगरपंचायतलाही नम्रपणे विनंती करतो की आजपर्यंत मी निवेदन देऊन 15 दिवस झालेले आहेत. कुठलीही गोष्ट एक थ्रू प्रॉपर चॅनल असते. प्रशासनाचं काम ठराविक चॅनलनं चाललं पाहिजे. जे वरिष्ठ आहेत, शिवसाहेब आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांचा वचक असला पाहिजे प्रशासनावर. पण केज पंचायत नगरपंचायतवर कुठलाच वचक दिसत नाही. कारण माझं निवेदन जाऊन जवळजवळ 10 ते 15 दिवस झालेत. मी व्यवस्थित वेळ दिलेला आहे, तरी आजपर्यंत साधं मला फीडबॅकसुद्धा दिला नाही की काय करायचं आहे, काय नाही, किंवा काय अडचण आहे, काही सांगितलं नाही. ती अडचण असो किंवा नसो, आता मात्र परवाच्या दिवशी या लाईटी लागाव्यात, गणेश विसर्जनाच्या दिवशी तरी. याच्यासाठी उद्या मी केज पंचायत नगरपंचायतच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. मी विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आणि मी विद्यमान आमदार आणि सर्व भावी आमदार यांना नम्रपणे प्रश्न विचारू इच्छितो. मतदानासाठी तुमची धावपळ चालू आहे, तिकीट मिळवण्यासाठी धावपळ चालू आहे, पण कधी दिसत नाही का तुम्हाला केज शहर अंधारात आहे, त्याच्यासाठी काही प्रयत्न करावेत हे तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त आमदार होऊ इच्छिता. कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नावानं एकदाचं आपल्या स्वतःला आमदार बनवण्याचं स्वप्न पाहू शकता. जरूर पहा, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. पण केजच्या समस्येबद्दल कधी बोललात का? की केजच्या काय समस्या आहेत तरी मांडल्यात का तुम्ही? केजच्या असंख्य समस्या आहेत, मात्र त्या अद्याप सोडवलेल्या नाहीत. मागेही सांगितल्यात आम्ही, अगदी केजच्या नागरिकांना जागेच्या प्रश्नापासून असंख्य प्रश्न आहेत. मात्र उद्याचं आंदोलन जे आहे ते 2 ते 3 कारणासाठी जे मी निवेदन दिलेलं आहे. एक, या सर्व पथदिवे हे परवाच्या दिवशी सुरू व्हावेत, गणेश विसर्जनाच्या दिवशी. दुसरी मागणी आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह हे तात्काळ जलद गतीनं आणि उत्कृष्ट दर्जाचं व्हावं. ते काम आम्ही बघितलं आहे, ते सुरू आहे, त्यामुळे त्यावर आम्ही समाधानी आहोत. आणि तिसरं, शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते हे अर्धवट आहेत. रस्त्याचं एवढं मोठं बजेट येऊन ते जर अर्धवट असतील तर त्याचा उपयोग काय केजवासियांना? त्यामुळं ही कामं तात्काळ पूर्ण करावीत. अनेक ठिकाणी असे खड्डे आहेत की लोकांच्या गाड्या
त्या खड्ड्यात जाऊन आदळू लागलेले आहेत. अगदी उमरी रस्ता जिथं मेन रस्त्याला लागतो त्याच्या साईडला कंपनीनं सुद्धा एक मोठा खड्डा ठेवला आहे. लोक गाडी वळवताना त्या खड्ड्यात जाऊन पडू लागलेले आहेत. असंख्य अशा समस्या आहेत. याच्यासाठी उद्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केज नगरपंचायतसमोर सुरू करतो आहे. विनंती आहे सगळ्यांना की आपण या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही हे आंदोलन सुरू करत आहोत. धन्यवाद.